सिव्हिल चौक ते किडवाई चौक मार्गावरील अतिक्रमणांवर सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज शनिवार रोजी धडक कारवाई केली। या कारवाईत स्टॉल्स, अनधिकृत दुकानं आणि रस्त्यावर केलेल्या बांधकामांवर बुलडोझर चालवत कारवाई करण्यात आली। प्रशासनाने रस्ते आणि पदपथ मोकळे करून पादचारी आणि वाहन चालकांना दिलासा दिला आहे। महापालिकेच्या या मोहिमेमुळे नागरिकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। रस्त्यावरची अतिक्रमणं काढल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे असं काही पादचाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र या मोहिमेमुळे छोटे व्यावसायिक संतप्त झाले आहेत। महापालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई केली। आमचं रोजीरोटीचं साधन हिरावलं गेलं अशी भावना अनेक दुकानदारांनी व्यक्त केली। काही नागरिकांनी प्रशासनावर आरोप केला की मोठ्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करून केवळ छोट्या व्यावसायिकांवरच कारवाई केली जात आहे। यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अतिक्रमणामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी होत होती आणि सार्वजनिक ठिकाणी अडथळे निर्माण होत होते, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईवर राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे। काहींनी प्रशासनाचं कौतुक केलं आहे तर काहींनी या मोहिमेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे।